नमस्कार मंडळी, आपल्या मराठमोळ्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मौनी अमावस्येला उपवास, दान, जप तर आपण करतो, पण त्यानंतर 7 दिवस नकळत काही चुका होतात, ज्यामुळे पुण्याचा प्रभाव कमी होतो। आज त्या 7 गोष्टी सांगते। शेवटची खूप महत्त्वाची आहे, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, त्यामुळे तुमच्याकडूनही मौनी अमावस्येनंतर 7 दिवस ह्या चुका अजिबात होणार नाहीत। या 7 दिवसात घरात भांडण, वाद, कटू शब्द टाळा, कारण मौनी अमावस्या मन शुद्ध करण्यासाठी असते। वाद झाला तर साधं माफ करा म्हणा, पुण्य वाचतं त्यामुळे। तर हा पहिला नियम होता आणि ही पहिली चूक तुम्ही अजिबात करू नका। दुसरी चूक आहे अन्नाची नासाडी करू नका। अन्न अर्धवट टाकणं, वाया घालवणं हे मोठं दोष मानला जातो। जेवढं लागेल तेवढंच घ्या। अन्नाचा अपमान करू नका, त्यामुळे लक्ष्मीचाही अपमान होतो। तर ही दुसरी चूक तुम्ही या 7 दिवसात अजिबात करू नका। तिसरी चूक आहे खोटं बोलणं टाळा। या काळात शक्य तितकं सत्य बोला। व्यवहारात खोटं टाळणं कठीण असेल, पण अनावश्यक खोटं नक्की टाळा। दारू, तंबाखू, जास्त मोबाईल हे सगळं मन अस्थिर करतं। एक आठवडा संयम ठेवला तर मन आणि भाग्य दोन्हीही मजबूत होतात। तर ही चौथी चूक म्हणजे व्यसनांकडे हात जाऊ नका। ही चूक तुम्ही या आठवडाभरात अजिबात करू नका। पाचवी चूक आहे सकाळी उशिरा उठू नका। या 7 दिवसात सूर्योदयापूर्वी उठणं फार शुभ मानलं जातं। लवकर उठून फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून कृतज्ञता व्यक्त करा। जर तुम्हालाही उशिरा उठण्याची सवय असेल तर या 7 दिवसात तुम्ही ती मोडू शकता। तुम्ही 7 दिवस जर सातत्याने सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केलात तर तुमचीही ती सवय नक्कीच कमी होऊ शकते। तर नंबर 6 ची जी चूक आहे, दान केल्याची जाहिरात करू नका। म्हणजेच तुम्ही समजा त्या मौनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही अन्नदान केलं असेल, वस्त्रदान केलं असेल अथवा कुठलंही दान केलं असेल, तर तुम्ही त्या दिवशी दान केल्याची जाहिरात म्हणजे इतर कुणालाही सांगू नका। दान नेहमी गुप्त असावं। मी हे दिलं, मी हे केलं किंवा मी ते दिलं असं सांगितल्यानंतर दानाचं पुण्य कमी होतं। त्यामुळे दानाची जाहिरात अजिबात करू नका। नंबर 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची जी चूक आहे ती म्हणजे नकारात्मक बोलणं टाळा। काही होत नाही, नशीब खराब आहे किंवा तो असाच आहे, ती अशीच आहे किंवा माझ्याच्याने काहीच होणार नाही, हे जे नकारात्मक बोलणं आहे हे ह्या दिवशी टाळा किंवा ह्या 7 दिवसांच्या काळात टाळा। शब्दात शक्ती असते, आपण जे म्हणतो ना मॅनिफेस्टेशन वगैरे, त्यामुळे शब्दात शक्ती असते आणि विशेषतः मौनी अमावस्यानंतर शब्दात शक्ती अधिक जागृत होते। त्यामुळे नकारात्मक बोलणं टाळा। ह्या 7 चुकांची काळजी जर तुम्ही घेतली तर मौनी अमावस्येचं पुण्य फक्त धार्मिक नाही तर जीवनातही दिसायला लागतं। त्यामुळे मौनी अमावस्येचा संबंध फक्त धार्मिक क्षेत्राशी संबंधित नसून तो आपल्याशीही संबंधित आहे, आपल्या दैनंदिन जीवनाशीही संबंधित आहे। त्यामुळे या 7 चुकांची काळजी घ्या, ते अजिबात करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू। तोपर्यंत धन्यवाद। आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी।